नमस्कार मंडळी, मी हर्षदा. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आपण अशाच एका अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य देवस्थानाला भेट देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, निझरनेश्वरला येण्यासाठी तुम्हाला संगमनेरमधून बस किंवा रिक्षा वगैरे मिळून जातील. चला तर मग आपण पुढे पाहूयात. मंडळी, श्री क्षेत्र निझरनेश्वर मंदिराचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांच्या काळात निमगाव जाळी येथील सरदार त्रिंबकजी डेंगे यांनी केलेले आहे. मंदिराच्या परिसरात तत्कालीन बारवासुद्धा आहेत. चहूबाजूने 4 दरवाजे तर पूर्वेस प्रवेशद्वार. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळासुद्धा आहे. 1891 साली सद्गुरू गंगागिरी महाराज फिरत फिरत या परिसरामध्ये आले होते आणि परिसर पाहून अक्षरशः भारावून गेले. ग्रामस्थांना बोलावून त्यांनी या ठिकाणी सप्ताह घेण्याचा मनोदय व्यक्त केला. ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील जनतेने त्यास उदंड प्रतिसाद सुद्धा दिला होता. या परिसरात पाण्याची कमतरता होती. अनुयायांनी आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार गंगेतून पालखीत पाणी आणून मंदिर परिसरातील बारवे टाकून पाणी टंचाईवर मात करत यशस्वीरित्या हा सप्ताह पार पाडला होता. मंडळी, मनोलीकडील नेमबाई परिसराकडून भगवान शंकर व पार्वतीचे आगमन कोकणगाव तालुका संगमनेर पासून पूर्वेला 1 मैल अंतरावरील सनकडी पर्वतावर झाले. या पर्वतावर त्यांचे पाय सुद्धा उमटलेले आहेत. तसेच या पर्वताच्या उत्तरेला पायथ्याजवळ भगवान शंकरास दही भाताची उलटी झाली व दोघांनीही या ठिकाणी विश्रांती घेतल्याची आख्यायिका आहे. काही कालावधीनंतर पांडवांनी सनकडी व वनकडी या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये निझरनाच्या कडेला यज्ञ करून शिवलिंगाची स्थापना केली. निझराच्या म्हणजेच ओढ्याच्या कडेला असलेल्या या देवस्थानास निझरनेश्वर असे नाव पडले. थँक्यू फॉर वॉचिंग.